जोहार, मी श्रीमंत सुरपाम. आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज. बातमी आहे रामटेक तालुक्यातील आजनी येथे जिल्हा परिषद शाळेतील नवीन इमारतीचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा. या प्रसंगी राज्यमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे मनोगत व्यक्त करतायत. ते मनोगत आपण आपल्या एस भारत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहूया. आपले सरपंच, प्रथम नागरिक, आपले भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते, गजूजी यादव, मुलमुलेजी, अतुल हजारे, नाना कोल्हे, बंडाटेजी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, जमलेल्या सर्व बंधू भगिनी, बालमित्रांनो, जेवण झालं बेटा? आज खरं म्हणजे विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता आणि नागपूरला पूर्वनियोजित बैठका होत्या आणि कामठीला माननीय नितीन गडकरी साहेबांच्या उपस्थितीत एक मोठ्या पुलाचं उद्घाटन देखील होतं. त्यामुळे आज या कार्यक्रमाला येणं शक्य नव्हतं. मी नागपूरला गेलो, कामठीचा कार्यक्रम आटोपून मीटिंग घ्यायला सुरुवात केली, परंतु सातत्याने गावातील सरपंच आणि माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा हट्ट होतं की तुम्ही याच लागेल आणि त्याच्यामुळे मी मीटिंग सोडून या ठिकाणी आलो. कारण की माननीय बावनकुळे साहेब आणि मी दोघे या ठिकाणी येणार होतो आणि आपल्या कार्यक्रमामध्ये दोनपैकी एकही मंत्री उपस्थित नाही झाला, हे बरोबर नव्हतं. आणि या लहान मुलांच्या कार्यक्रमात, या आनंदात, अतिशय सुंदर शाळा आपल्या या ठिकाणी झालेली आहे. या कार्यक्रमात आनंद होण्याचं सौभाग्य मला मिळालं आणि म्हणून मी बावनकुळे साहेबांना सांगितलं की मी काही आजच्या बैठकीत थांबत नाही, मी जाऊन येतो. त्यांनी देखील म्हटलं की ठीक आहे, तुम्ही चालले जा, तिथं मी मीटिंग आटपून घेतो. आणि म्हणून मी या ठिकाणी आलो आणि अतिशय सुंदर आपली शाळा या ठिकाणी झाली. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात संपूर्ण ठिकाणी आपले सरकार आता स्मार्ट शाळा, स्मार्ट अंगणवाडी, स्मार्ट हॉस्पिटल, आपले PSC, आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा आणि आपल्या अंगणवाड्या हे अशा अवस्थेत होत्या की त्याचे कलर कोणतं, त्याच्या आतमधले टेबल बेंच नाही, त्याला फळा कसा, आता कलर बघा कसा आहे, खिडकीची ग्रिल बघा कशी आहे. नाही तर पहिले जेलच्या कैद्यासारखी ग्रिल राहत होती आणि मी त्याची मला खूप चिड येत होती. मी तर अनेक ठिकाणी उद्घाटनाला जात नव्हतो, मला ते जालीसारखी कैदी दिसली. आणि त्यामुळे आता मी सर्वांना सांगणार आहे की शाळा आजनीसारखी बघा आणि आजनीसारखी शाळा सर्व ठिकाणी करा. आणि आजनीचं नाव ए पासून सुरू होते आणि आशिषचं नाव ए पासून सुरू होते. त्यामुळे चांगली सुरुवात ए पासून व्हायला पाहिजे ना. आणि सर्व या उत्कृष्ट पद्धतीची शाळा बांधली, त्यासाठी मी सर्वांचं अभिनंदन करतो. आणि ही शाळा मला पाहायला मिळाली, तुम्ही हट्ट धरला नसतं तर कदाचित आज मी आलो नसतो. तुमचंही मनापासून धन्यवाद. आणि आपल्याला महाराष्ट्राच्या जे जिल्हा परिषदच्या शाळा आहे त्याचा दर्जा उत्तम करायला पाहिजे, याच्यात काही दुमत नाही. आणि आपलं शासन हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण अतिशय सुंदर शाळा, अंगणवाड्या, आता आपल्या अंगणवाड्या इतक्या सुंदर झाल्या की आता तुम्हाला दिसेल की लहान मुलांना म्हणजे बोलकी शाळा, बोलकी अंगणवाडी आल्या. आपल्या जे हॉस्पिटल, PSC सब सेंटर आहे ते देखील चांगलं करत आहोत. आपण आरोग्य सेवेच्या दृष्टीने दवाखाना आपल्या दारी योजना आणली. गावागावामध्ये जे आपले पांधन रस्ते होते ते तुम्हाला मी जेव्हा निवडणुकीच्या पूर्वी सांगितलं होतं, इथं मला वाटतं एखाद्या कुठल्या तरी मंडीला की कुठल्या तरी कार्यक्रमात आलो होतो की आजनी निमखेडा रस्ता डांबरीकरण होईल आणि आजनी नेरला जसं झाला तोही झाला, दोघांचं काम सुरू झालेलं आहे. मी आल्यास विचारलं, म्हणजे एका बाजूनी एक जमाना होता की गावाचे पोच रस्ते नव्हते. आज पूर्ण गावापासून गावाला जाणारे जितके रस्ते होते ते सर्व रस्ते आपण आता चांगले केले.
आणि ज्या रस्त्याला नंबर आहे ते सर्व रस्ते डांबरीकरण करून टाकले आणि ज्याला नंबर नाही आहे असे सर्व रस्ते आता आम्ही आता बळीराजा शेत पांधन रस्ते योजना एक नवीन योजना तयार केलेली आहे। माननीय बावनकुळे साहेबच त्याचे अध्यक्ष आहे। आम्ही 4 मंत्र्यांची कमिटी आहे आणि मी आपल्याला मनापासून सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर तुम्ही अर्थसंकल्प पाहिला असेल तर त्या अर्थसंकल्पामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केलं की पांधन रस्त्याचा रामटेक पॅटर्न आता पुऱ्या महाराष्ट्रात लागू होईल। हे सर्व का शक्य झालं? कारण की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका विश्वासाने ही जबाबदारी माझ्यावर दिली आणि आता नागपूर पॅटर्न आपला पूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 पॅटर्न होते, नागपूर पॅटर्न, लातूर पॅटर्न आणि अमरावती पॅटर्न। पण या सर्व पॅटर्नमध्ये आपला पॅटर्न सर्वात बेस्ट ठरलेला आहे आणि या 8 दिवसामध्ये एक नवीन GR निघणार आहे। त्याचं नाव मुख्यमंत्री बळीराजा शेत पांधन रस्ते योजना आपण देत आहोत। तो लवकरात लवकर महाराष्ट्राच्या 358 तालुक्याच्या 100% शेतकऱ्यांना त्याच्या शेतामध्ये जाण्यासाठी जे आपण निवडणुकीमध्ये राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं त्यानुसार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राच्या सर्व शेतकऱ्याच्या शेतात जाणारे रस्ते आता आपण चांगले करत आहोत। शाळेबद्दल आपण इंग्रजी माध्यमातून सेमी इंग्लिशचा प्रस्ताव या ठिकाणी मांडला। ही बाब सत्य आहे की उद्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम आणि दर्जेदार शिक्षण द्यावं लागेल। जिल्हा परिषदच्या शाळेची खाली गेलेली प्रतिष्ठा आपल्याला उंच करावी लागेल आणि हे सर्व एक मोठं काम आहे। हे राजकीय दृष्ट्या इच्छाशक्ती असल्याशिवाय होत नाही आणि निश्चितच आपली सरकार महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी आणि माननीय अजित पवार साहेबांचे सरकार सर्व दृष्टीने विचार करत आहे। शेतकऱ्यांना मदतीचा विषय असो किंवा अडचणीत सापडलेला शेतकरी आज मोठ्या प्रमाणामध्ये संकट आलं, एक मोठं आव्हान आहे। राज्याचे सर्व मंत्री मागच्या मंगळवारी बुधवारी पूर्ण 36च्या 36 जिल्ह्यात दौऱ्यावर होते आणि आता अतिशय संवेदनशील शेतकऱ्याला आपण माहित होतं की आता धानाचा बोनस मिळणार नाही अशा पद्धतीचं एक भ्रम पसरवण्यात आला। आपण तर निर्णय करून टाकला होता की खरेदी केंद्रात धान दिलं नाही तरी बोनस देऊन द्यायचा। बारीक धान लावतो आपण जय श्रीराम व्हेरायटीचा, खरेदी केंद्रात देताना गडबड होत होती, आपण लिहून टाकलं की धान खरेदी केंद्रात दिला नाही तरी बोनस मिळाला पाहिजे आणि एकंदरीत शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी देता येईल हा आपला प्रयत्न या ठिकाणी सातत्याने राहिलेला आहे। एका बाजूने आरोग्य सुविधा, दुसऱ्या बाजूने चांगलं शिक्षण, चांगली अंगणवाडी, चांगले रस्ते, त्यासोबतच आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीवर काम करत आहोत आणि आता आम्ही असा निर्णय केलेला आहे की आतापर्यंत आम्ही रस्ते, नाले, पूल, विकास कामावर पैसे खर्च करत होतो, परंतु आता आपण निर्णय केलेला आहे की आता जेवढे महिला बचत गट आहेत त्या सर्व महिला बचत गटाला डायरेक्ट 1 लाख रुपये देण्याची योजना आपण आपल्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आणत आहोत आणि त्याच्यामुळे गावागावाचे बचत गट आपल्याला उत्पादित करायचे आहे, त्यांच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती करायची आहे। डेकोरेटिव्ह लाईट आपण गावागावात लावत आहोत, ते लोक मेंटेन करत नाही, परंतु आता आपण मेंटेनन्सची जबाबदारी देखील दीर्घकाळापर्यंत देऊन ते कसे करता येईल याचा प्रयत्न करत आहोत आणि शेतीमध्ये देखील आपल्याला कशा पद्धतीने पीक पद्धतीमध्ये बदल करता येईल या दृष्टीने देखील आपला प्रयत्न सुरू आहे। आजच मी नागपूरला, खरं म्हणजे या कार्यक्रमाला यायला उशीर झाला, मी आज नागपूरला पान संशोधन केंद्राची बैठक घेतली। रामटेकला रामाडेश्वर तलावाच्या समोर, मंदिराच्या समोर पानमळा आहे। रामटेक हा एकीकडे पानासाठी प्रसिद्ध होता, रामटेक बंगला पान खूप प्रसिद्ध होतं, परंतु आपले पानमळे संपुष्टात आले आणि त्यामुळे आपले पानमळे कसे परत आपल्याला पुनर्जीवित करता येईल आणि पानच्या माध्यमातून विदर्भात सर्वात जास्त पानाची खपत आहे, परंतु पान होतच नाही कुठे। पूर्ण महाराष्ट्रात 500 एकरच्या वर पानमळे नाही आहे, काही जिल्ह्यात होतात। त्या दृष्टीने आपण विचार करत आहोत, विकेल ते पिकेल अशा पद्धतीची योजना आपण शेतकऱ्यांसाठी करत आहोत। आपल्याला आताच माहित असेल श्री रविशंकर आपता रामटेकला आले, मोठा कार्यक्रम आपला 12 तारखेला झाला। त्या दिवशी उपराष्ट्रपतीचे शपथ ग्रहण असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेळेवर त्या ठिकाणी गेले, त्यांनी आपला व्हिडिओ संदेश पाठवला।
आपल्या भागामध्ये वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास आहे, तर त्या सर्व गोष्टीचा विचार करून बांबू लागवड कशी करता येईल, चारा लागवडीचा आता नवीन धोरण आपण सरकारकडून तयार केलेलं आहे, तो आता लवकरात लवकर जाहीर होत आहे। जेवढ्या सरकारी जमिनी आहेत त्या सरकारी जमिनीमध्ये चारा लागवडीची योजना आणत आहोत, बांबू लागवडीची योजना आपण आणत आहोत, जेणेकरून या वाढत्या लोकसंख्येमध्ये जे दुधाचं उत्पादन वाढणार आहे, दूध चांगलं झालं तर त्याला चारा चांगला लागेल, म्हणून जेवढ्या सरकारी जमीन आहे ते 1 रुपये लीजवर बचत गटाला देण्याची योजना आपण या ठिकाणी केलेली आहे। आणि एकंदरीत राज्याच्या विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी राज्याचे मुख्यमंत्री, एका बाजूने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आपल्याला पूर्णपणे मदत करत आहे, मोठे मोठे उड्डाणपूल आणि हे सर्व आपल्याला देत आहे, एका दुसऱ्या बाजूने राज्याचे मुख्यमंत्री आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री आहे, आणि या जिल्ह्यामध्ये आपले पालकमंत्री आणि आम्ही दोन्ही मंत्री म्हणजे या जिल्ह्याचे 4ही मंत्री या जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये पहिल्या नंबरचं कसं करता येईल आणि सर्व दृष्टीने आपण उत्तम काम कसं करता येईल त्या दृष्टीने नाविन्यपूर्ण योजना आपण या ठिकाणी राबवत आहोत। आता आपण दवाखाना आपल्या दारी योजना आम्ही जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून खनिज प्रतिष्ठानमधून राबवली। आता आपण हॉस्पिटल आणि व्हील योजना आणत आहोत, म्हणजे पूर्ण दवाखाना, पूर्ण डॉक्टर, डेंटिस्ट सर्व, आणि रोज एका गावात जाऊन लोकांनी दवाखान्यात जाऊ नये तर डॉक्टर आणि पूर्ण हॉस्पिटल तुमच्या गावापर्यंत कसं आणता येईल आणि लोकांच्या आरोग्याची तात्काळ तपासणी करून अर्ली डिटेक्शन करून लोकांना लवकरात लवकर उपचार कसा देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न आपल्या या ठिकाणी सुरू आहे। आपण सर्वांनी एका विश्वासाने पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत मला पाठवलं। माझ्यासाठी निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि तुम्ही दिलेल्या मतदानाचा काय फरक पडला तर तुमची सरकार हक्काची महाराष्ट्रात आल्यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये लोक कल्याणाच्या कशा पद्धतीने योजना राबवतो हे आपल्याला या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे। तुम्हाला माहित आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये जेव्हा आपली सरकार आली महायुतीची, तेव्हा शेतकऱ्याला कशा पद्धतीने मदत झाली, एवढी मदत इतिहासामध्ये पूर्वी कधी तुम्हाला झाली नसेल। आज वेळा व्हावी मी त्या सर्व गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छित नाही, परंतु मी हे बाब निश्चितपणे सांगू इच्छितो की लोक काही खोटं भ्रम पसरवतात। कोणी म्हणत होता बोनस मिळणार नाही, कोणी काही सांगतात। ज्या लोकांना सातत्याने अडचणीत टाकला, लोकांना कधीच विकास दिला नाही, ते लोक आम्हाला उलटी भाषा सांगतात। उद्या निवडणुका येतील, परत काही लोक निघतील बाहेर पावसाळ्यामध्ये, जसे बेडकं बाहेर निघतात तसं। परंतु आम्ही कसे आहोत, आम्ही वर्षभर 365 दिवस काम करतो, आम्ही सदैव लोकहिताचा विचार करतो। आम्हाला सत्ता ही स्वार्थासाठी नाही तर सेवेसाठी पाहिजे होती। आणि मी आपल्याला निश्चितपणे सांगू इच्छितो की आज आजनी गावाच्या सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की तुम्ही कुठलीही काळजी करू नका। जे जे लोकांच्या मनातले स्वप्न आहे त्या सर्व स्वप्नाचा उल्लेख या ठिकाणी भाषणात करून मला आपला वेळ घ्यायचा नाही, मला इतर ठिकाणी जायचं आहे। नवरात्रीची वेळ आहे, रोज संध्याकाळी अनेक गावाला भेटी द्यायच्या आहे। आता किती कार्यक्रम मिळतील नाही मिळतील त्याची मला माहिती नाही, परंतु आपल्या गावात शेवटी मी येऊ शकलो आणि आपल्या कार्यक्रमात आपल्या आनंदात मला सहभागी होता आलं, त्यासाठी सर्वांना ज्यांनी मला निमंत्रण दिलं त्या सर्वांचा मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। सर्व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भारत ही महाशक्ती होत आहे। आज कालचा वर्ल्ड कप कसं जिंकला आपण, मजा आली की नाही? म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये लंबा करून टाकला पाकड्यांना आणि कालच्या 3ही मॅचमध्ये आपण पाकिस्तानला हरून टाकलं। एकदा भारतीय क्रिकेट टीमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या। आणि भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचा सत्यानाश केला, त्याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून द्या। हे स्पिरिट आहे, देशभक्तीचं स्पिरिट आहे। जगामध्ये भारताची ताकद हे एक महाशक्तीच्या रूपात उदयास येत आहे। लोकांना आता काहीच काम राहिलं नाही, काही लोक पिसाळलेले एकदम वैतागून काही बोलत राहतात। त्यांची साथ सोडून दुधरामजी तुम्ही इकडे आले, बरं केलं। मी आपल्या सर्वांना नवरात्रीच्या मनापासून शुभेच्छा देतो। दिवाळी दसरा आपला सण या ठिकाणी येत आहे। शेतकरी समृद्ध सुखी झाला पाहिजे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाला चांगला जीवन जगण्यासाठी काय चांगलं करता येईल त्या दृष्टीने आम्ही सर्व नवीन योजना या ठिकाणी तयार करत आहोत।
माणसाला आम्ही 28 वर्ष झाले राजकारणात आहोत, जमिनीपासून आम्ही वर आले आहोत। जेव्हा आम्ही छोट्या छोट्या कार्यक्रमात जातो, छोटे छोटे लोक गावामध्ये छोट्या छोट्या सूचना करतात, त्या सूचना आम्ही योजनेमध्ये रूपांतरित करतो आणि योजनेमध्ये रूपांतरित केल्यानंतर लोकांच्या हितासाठी काम करतो। हे एकदा आमच्या पांढरण रस्त्याची योजना झाली, तर आता माझ्या डोक्यात एक नवीन योजना आहे, ते विचार करून राहिलो की शेतकऱ्याला एकराप्रमाणे जेसीपी आणि पोकलेन किरायाने द्यायचं, सरकार पैसे भरेल, म्हणजे शेतीचा विकास करता येईल। रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावाला अधिक समृद्ध कसं करता येईल, हा विचार आपल्याला भविष्यात करायचा आहे। माझी सरपंचाला विनंती आहे की जास्तीत जास्त काम रोजगार हमीतून गावात आणा। रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा जास्तीत जास्त निधी आपल्या गावात या ठिकाणी आला पाहिजे। आणि मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो। पावसाची वेळ आहे, केव्हा पाऊस येईल काय सांगता येत नाही, उपरवाला नळ बंद करणं विसरून गेलं असं वाटून राहिलं। परंतु धानाला तेवढं नुकसान होत नाही, धानाला पाण्याची गरज आज आपले डॅम भरलेले आहे, चिंता करायची बाब नाही। आणि पाण्याचा जो संकट निर्माण झालेला तुम्ही जे बोलले, तुम्हाला काही चिंता करायची गरज नाही। एक काळी आम्ही तुमच्यासारखी मागणी करत होतो, आज सर्व करण्याची ताकद लोकांच्या आशीर्वादामुळे आमच्या हातात आलेली आहे। त्यामुळे या जिल्ह्याचे आम्ही 4 मंत्री आहोत, गडकरी साहेब, मुख्यमंत्री महोदय, बावनकुळे साहेब आणि मी। आम्ही जे 4 लोक आहोत, ते 4 लोक प्रत्येक माणसाच्या मनामधले जे काही स्वप्न, तुम्ही सांगा फक्त काय करायचं आहे। आमच्या गावागावामध्ये आमचे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवा। आपल्या अडचणी त्यांना सांगा, ते आम्हाला सांगतील। आणि प्रत्येक माणसाला, उद्याचे विद्यार्थी भारताचं भविष्य आहे। आज जगाच्या सर्व देशामध्ये आपले जे इंजिनियर आहे, आपले जे IT एक्सपर्ट आहे, त्यांनी कब्जा केलेला आहे। जगामध्ये सर्वात जास्त डॉक्टर्स, शिक्षक, इंजिनियर्स हे सर्व भारताचे आहे। एक दिवस असा येईल की भारतीय माणसाने स्ट्राईक केली अमेरिकेमध्ये, पुरी अमेरिका थांबून जाईल, ऑस्ट्रेलिया थांबून जाईल। कारण की आपले लोक, युवक हे शिकतात आणि विदेशात जाऊन नोकरी करतात, भारतातील नोकरी करतात। आणि त्यामुळे या सर्व लोकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करायचं आहे। चांगलं काम झालं पाहिजे, त्याच्यासाठी शाळा चांगली पाहिजे, डेस्क बेंच चांगले पाहिजे, ते मिळाले आहे। परंतु शिक्षकांना माझी विनंती आहे की शिक्षक चांगला द्या, इनोव्हेटिव्ह गोष्टी शिका, कामामध्ये रस निर्माण करा। शिकवणं ही आपल्याला मिळालेली जबाबदारी आहे, प्रत्येकाची जबाबदारी वेगळी आहे। त्या जबाबदारीचं इमानदारीने पालन करा। आणि मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जसं चिचाळ्याने नाव आपलं मोठं केलं कुस्तीमध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, नोकरीमध्ये, मिलिटरीमध्ये, तसा आजनी देखील तसंच गाव आहे पैलवानांचा, थोडं कमी आहे चिचाळ्याच्या तुलनेत। परंतु गावागावामध्ये स्पर्धा असली पाहिजे, पॉझिटिव्ह स्पर्धा, सकारात्मक स्पर्धा, हेल्दी कॉम्पिटिशन। आणि वोट की थोडी बात कर रहा है। आणि म्हणून मी सर्व आदिवासीयांना मनापासून धन्यवाद देतो। तुम्हाला केव्हाही कुठली अडचण असली, आपण हक्काने कॉल करा, हक्काने सांगा। तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही वचनबद्ध आहोत, कटिबद्ध, एवढं सांगतो। उशीर झाला, काही अडचणी राहतात आमच्या मागे, आम्ही यांना वारंवार विनंती केली की तुम्ही कार्यक्रम घेऊन टाका, पण एका ऐकायलाच तयार नव्हते। पण ठीक आहे, तुमचा हट्ट, तुमचा आग्रह आहे, तुमचा अधिकार आहे, तो तुमचा अधिकारानुसार तुम्ही आपल्या अधिकाराचा वापर केला आणि आम्ही आमच्या ड्युटीनुसार या ठिकाणी आलो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।